दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ शहरात प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले। खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून प्रचार रॅलीचा प्रारंभ करण्यात आला। खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन रॅली सुरू करण्यात आली। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले तसेच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी यात सहभागी झाले होते। फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशाच्या गजरात प्रचार रॅली काढण्यात आली। रस्त्यावर अनेक ठिकाणी डॉक्टर भारतीताई पवार यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। सर्वांना हात जोडून विनंती करण्यात येत होती। बुद्ध विहारात जाऊन दर्शन घेतले, तसेच संताजी चौकात, मस्जिद चौकात लोकांशी संवाद साधला। वणी गावचे ग्रामदैवत जगदंबा माता मंदिरात नतमस्तक होत देवीला डॉक्टर भारतीताई यांनी साकडे घातले व कार्यकर्त्यांच्या हस्ते नारळ वाढवले। छोटेखानी सभा घेण्यात आली। विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत ताईंच्या सोबत आहे, त्या उमेदवार नसून मीच उमेदवार आहे असे समजून काम करू व पुन्हा ताईंना खासदार रूपाने दिल्लीत पाठवू असे सांगितले। तर माजी आमदार धनराज महाले यांनी जनतेला आव्हान केले, ताईंना निवडून आणणार असा निश्चय करून आजच महायुतीत असल्याने सगळ्यांची ताकद एकवटली असून विजय निश्चित आपलाच आहे। ताईंनी जनतेला आव्हान केले, आपल्या परिसरातील कामे तसेच अब की बार 400 पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कमळ निशाणीवर शिक्का मारण्याचे आव्हान केले। तर मी वणीकरांचं मनापासून धन्यवाद देते, कारण जो स्वागत आज केलं, जो जोश आज दिला, त्याची आज एक ऊर्जा तयार झाली आहे आणि एक संदेश तुम्ही दिला की परत एकदा आम्ही तयार झालोय, आम्हाला या देशाच्या पंतप्रधानपदी परत एकदा नरेंद्र मोदीजीच हवे हा संदेश तुम्ही दिला आणि जगदंबा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल। मी वणीकरांचे, सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहे, कारण जेव्हाही विकास कामांच्या बाबतीत किंवा कुठल्याही वेळेस इथे येणं झालं असेल तर त्यांनी नेहमीच या विकासासाठी एक आग्रही धरला, ते कामं करूनही घेतले आणि आमच्या सगळ्याच नेत्यांनी या विकास कामांमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे चांगली मदत केली। प्रश्न हा आहे की विकास कामं तर होतीलच आणि होतच आहेत आणि जो फरक दिसतोय 14च्या आधीचा आणि नंतरचा रिपोर्ट घेतला तर दुपटी तिपटीने आज बजेट प्रत्येक क्षेत्रात वाढलं। आज माझ्याच मतदारसंघामध्ये 2.5 लाख घरकुलं होत आहे, 2,40,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला PM किसान सन्मान निधीच्या योजनेतनं मदत मिळते। आमच्या महिला भगिनींना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून 10,000 कनेक्शन मिळत आहेत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आपण काम करतोय आणि या राज्याला सुद्धा पुढच्या काळात आपल्याला जास्तीत जास्त चांगलं बजेट केंद्राकडून आणायचंय। मनीष भाऊंनी चांगला मुद्दा मांडला। मी एकच म्हणेन की कांदा आणि द्राक्ष माझ्या जिल्ह्याची ओळख आहे, याचं काम आदरणीय पंतप्रधानांनीच स्वतः हातात घेतलंय। या नाशिक जिल्ह्याला एक चांगला प्रोजेक्ट मोदीजींच्या माध्यमातून दिला आणि तो लवकरच सुरू होईल। कदाचित आज याची कल्पना कोणाला नाहीये, परंतु कांदा आणि द्राक्ष एक्सपोर्टसाठी एक भव्य प्रकल्प निफाडमध्ये मंजूर झाला। 107 एकर जमीन त्याला केंद्र सरकारने खरेदी केली। याचे 2-3 मंत्रालयातनं अधिकारी येऊन मीटिंगा होऊन आता याला प्रत्यक्षात सुरुवात होणार। मोदीजींनी संकल्प केलाय की हा ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारल्यावर एक चांगली इंडस्ट्रियल ग्रोथ होणार। मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सगळ्या बाबतीत, ट्रान्सपोर्ट, रेल्वेचा विषय, कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, भव्य प्रकल्प हा मोदीजींचा संकल्प। यासाठी मी हात जोडते। कांदा प्रश्नावर आम्ही राजकारण नाही करत, तर कायम प्रश्नी त्याचा तोडगा काढण्यासाठी हा प्रोजेक्ट आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात मोठा फायदा आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे, रोजगार वाढणार आहे। म्हणून मी बहीण हात जोडते, विनंती करते आणि आपल्याला परत एकदा नरेंद्र मोदीजींना, ज्या मोदीजींनी आमच्या श्रीरामाचा सन्मान करून 550 वर्षापासूनचं राम मंदिर जे आम्ही वाट बघत होतो आणि ते भव्य मंदिर उभारलं। प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीने काम करत असून तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत असे सांगून आलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, डॉक्टर मधुकर आचार्य, प्रवीण बोरा, मनीष बोरा यांचीही भाषणे झाली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, मनसे जिल्हा सरचिटणीस मनोज डिकले, सुरेश ढोकळे,
संपतराव गडवचे, डॉक्टर माधवराव भवर, तुषार वाघमारे, किरण तिवारी, शामराव मुरकुटे, ज्योती देशमुख, मनीषा बोडके आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.